नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मायक्रोबियल कल्चर मीडिया. याच्यामध्ये मीडिया फॅक्ट्स, मीडिया प्रिपरेशन आणि स्टरलायझेशन ऑफ कल्चर मीडिया याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत की लॅबमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ का करायची. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ करतो जेणेकरून आपण त्यांचा अभ्यास करू शकू. प्रत्येक प्रकारचे जे क्लिनिकल सॅम्पल्स आहेत, जसे की युरिन, स्टूल, स्पुटम, ब्लड, या सगळ्यांमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा प्रेझेन्स असतो. तो तपासण्यासाठी आपल्याला त्याची वाढ करणं गरजेचं असतं. लॅबमध्ये ती वाढ करण्यासाठी आपण तो अभ्यास करण्यासाठी आपण त्यांची वाढ करत असतो. मित्रांनो, सुरुवातीपासून आपण कल्चर अँड मीडिया हे दोन शब्द ऐकत आहोत. ते नेमके काय आहेत ते पाहूयात आपण. तर पहिला शब्द आहे कल्चर. लॅबमध्ये अभ्यास करण्यासाठी वाढ करण्यात येणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला कल्चर असे म्हणतात. द कल्चर इज द टर्म गिवन टू मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट आर कल्टिवेटेड इन द लॅब फॉर द पर्पज ऑफ स्टडिंग दॅम. आता नेक्स्ट शब्द आपण बघूयात, तो म्हणजे मीडियम. म्हणजे अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या संख्येने मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पोषक द्रव्यांद्वारे सूक्ष्मजीवांच्या वाढीस किंवा लागवडीस मदत करणाऱ्या घटकांच्या मिक्सचरला कल्चर मीडियम असे म्हणतात. Medium is the term given to the combination of ingredients that will support the growth and cultivation of microorganisms by providing all the essential nutrients required for the growth in order to cultivate these microorganisms in the large numbers to study them. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कोणत्याही सजीवांच्या पूर्ण वाढीसाठी जसे सर्व प्रकारचे अन्न घटक आवश्यक असतात, त्याचप्रमाणे सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या वाढीसाठी बॅलन्स डाएटची आवश्यकता असते. त्याला ग्रोथ मीडियम असे म्हणतात. पुढे आपण पाहूया. अमंग द डिफरंट काइंड्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, द टू ग्रुप्स कॅन बी ग्रोन इन द कल्चर्स आर बॅक्टेरिया अँड फंजाय. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सपैकी लॅबमध्ये इन व्हिट्रो वाढू शकणारे दोन प्रकार हे बॅक्टेरिया आणि फंजाय म्हणजेच बुरशी आणि बॅक्टेरिया हे असतात. अल्गी अँड प्रोटोझोआ require many different nutrients in minute quantities that are different to anticipate and prepare in the lab. अल्गी आणि प्रोटोझोआ या दोन गटांसाठी अगदी कमी प्रमाणात का असेना वेगवेगळ्या प्रकारची पोषक द्रव्यांची गरज असते आणि अशा प्रकारचे मीडियम लॅबमध्ये बनवणे अवघड असते. These organisms have different nutritional requirements and thus various kinds of culture media have been developed. Primary ingredients required by all living organisms include a carbon source, water, minerals and nitrogen source. सर्व सजीवांना आवश्यक असलेल्या प्राथमिक घटकांमध्ये कार्बन सोर्स, पाणी, मिनरल्स म्हणजेच खनिजे आणि एक नायट्रोजन सोर्स यांचा समावेश असतो. लिव्हिंग सेल्स नीड न्यूट्रिएंट्स required for their structure as well as nutrients to provide them with energy to perform all of their various life processes. म्हणजेच सजीवांच्या पेशींना त्यांच्या रचना कायम ठेवण्यासाठी आणि आवश्यक पौष्टिक घटक तसेच त्यांच्या सर्व जीवन प्रक्रिया पार पाडण्यासाठी ऊर्जा प्रदान करण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. Nutrients are acquired from their environment in which they live in their natural habitat. म्हणजेच हे पौष्टिक द्रव्य जे आहेत, पौष्टिक पदार्थ जे आहेत त्यांच्या नैसर्गिक वस्तीत जेथे ते राहतात त्याच वातावरणातून त्यांना मिळत असतात. Most of these nutrients are then processed within the cells
through a variety of metabolic pathways to be incorporated in their different ways. यातील बहुतेक न्यूट्रिएंट्स जे आहेत हे नंतर सेलमध्ये वेगवेगळ्या मार्गांमध्ये विविध प्रकारच्या चयापचनद्वारे प्रोसेस केले जातात. The process of building complex structures from simple building blocks is called as anabolism. साध्या प्रकारच्या बिल्डिंग ब्लॉक्समधून कॉम्प्लेक्स रचना तयार करण्याच्या प्रक्रियेस anabolism असे म्हणतात. The process of breaking up complex materials to harvest the energy in them is called as catabolism. म्हणजेच शरीराला आवश्यक ऊर्जा तयार करण्यासाठी न्यूट्रिशनल पदार्थांचे बारीक करण्याच्या प्रक्रियेस कॅटाबॉलिझम असे म्हणतात. द ॲबिलिटी टू यूज पर्टिक्युलर कंपाऊंड्स इज डिपेंडंट अपॉन द जेनेटिक मेकअप दॅट इज DNA दॅट द सेल्स हॅव. विशिष्ट न्यूट्रिएंट्सच्या वापरासाठी किंवा पचवण्याची क्षमता ही पेशीच्या अनुवंशिकीय रचनेवर अवलंबून असते. मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढीच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेता वेगवेगळ्या प्रकारचे कल्चर मीडियम बनवले जातात. सिन्स देर आर डिफरंट काइंड्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन बी ग्रोन इन कल्चर मीडिया विथ वॅरिंग नीड्स, कल्चर मीडिया हॅव ऑल्सो बीन फॉर्म्युलेटेड विथ डिफरंट ingredients. Culture media may be found in one of the three states: liquid, that is called as broth, semi-solid and solid. कल्चर मीडियम जनरली 3 प्रकारचे असू शकतात. एक तर लिक्विड ज्याला ब्रॉथ असे म्हणतात, सेमी सॉलिड आणि सॉलिड ज्याला अगार असं म्हणतात. Media are solidified by the addition of solidifying agents such as agar, that is a inert compound. मीडियम घट्ट बनवण्यासाठी त्याच्यामध्ये अगार पावडर मिक्स करतात. अगार पावडरमध्ये कोणत्याही न्यूट्रिशनल व्हॅल्यूज नसतात. ते इनर्ट कंपाऊंड आहे. फक्त मीडिया सॉलिडिफाय करणे एवढंच त्याचं काम असतं. वॅरिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अगार विल यील्ड वॅरिंग डिग्रीज ऑफ सॉलिडिफिकेशन. म्हणजेच अगारचे मीडियममधील प्रमाण कमी जास्त करून मीडियमची घनता कमी जास्त करता येते. आपण पुढे पाहणार आहोत. कल्चर मीडिया मे बी क्लासिफाईड ॲज सिंथेटिक ऑर कॉम्प्लेक्स. कल्चर मीडियाचे सिंथेटिक आणि कॉम्प्लेक्स असे 2 प्रकार पडतात. सिंथेटिक मीडिया कंटेन ओनली इन्ग्रेडियंट्स फॉर विच अ कंप्लीट केमिकल फॉर्म्युला इज नोन. म्हणजेच सिंथेटिक मीडियम म्हणजेच कृत्रिम प्रकारचे मीडियम असे घटक असतात ज्यांचे रासायनिक सूत्र माहीत असते किंवा त्यांचे मीडियममधील प्रमाण योग्य आणि रिक्वायरमेंटनुसार ठरवलेले असतात. कॉम्प्लेक्स मीडिया कंटेन ॲट लीस्ट वन ingredients for which a chemical formula is not known, such as milk, egg, malt or animal tissues. कॉम्प्लेक्स मीडियममध्ये एखादा घटक असा असतो ज्याचे रासायनिक सूत्र माहीत नाही. उदाहरणार्थ दूध, अंडी, माल्ट किंवा प्राण्यांचे मांस. Culture media can also be classified based on the function they perform in determining various characteristics of organisms that are able to grow on or in them. कल्चर मीडियम त्यांच्यावर वाढणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या विविध वैशिष्ट्ये निर्धारित करण्याच्या कार्याच्या आधारे वर्गीकृत केले जाऊ शकतात. त्याचं एक्झाम्पल आहे डिफरन्शियल किंवा सिलेक्टिव्ह मीडियम. येथे आपण कल्चर मीडियमचे कंपोजिशन पाहू शकतो. यामध्ये दर्शवलेल्या
मीडियमचे घटक व त्याचे प्रमाण माहीत आहेत. एका मीडियममध्ये केमिकल्स आहेत आणि दुसऱ्या टेबलमध्ये दाखवलेल्या मीडियममध्ये ॲनिमल टिश्यूज किंवा टिश्यूज एक्स्ट्रॅक्ट टाकलेले आहेत, जसे की बीफ एक्स्ट्रॅक्ट आहेत, पेप्टोन आहे, असे ॲनिमल ओरिएंटेड त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत. कल्चर the ingredients in a medium will affect the chemical nature of the medium. This is important because organisms vary in their requirements for different environments. म्हणजेच कल्चर मीडियममधील घटक हे त्याच्या रासायनिक स्वरूपावर परिणाम करतात. विविध वातावरणामधील मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या गरजा ह्या तितक्याच वेगवेगळ्या असू शकतात. One such property is pH, which is a measure of the amount of hydrogen ions in a particular medium. याचं उदाहरण म्हणून pH आपण कन्सिडर करू शकतो, ज्याच्यामध्ये एखाद्या मीडियममध्ये हायड्रोजन आयन्सचं प्रमाण किती आहे त्यानुसार त्याची रिक्वायरमेंट पण वेगळी असू शकते. This has to be monitored during the preparation of media, since this will influence the kind of organisms that are able to grow in a medium. कल्चर मीडियम तयार करताना या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे, ज्यामुळे मीडियममध्ये वाढणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मीडियमचे pH हे त्यामध्ये वाढणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स सक्षम आहेत हे ठरवले जाते. उदाहरणार्थ, फंजाय हे प्रामुख्याने ॲसिडिक मीडियमवर, तर बॅक्टेरिया हे न्यूट्रल pH असलेल्या मीडियमवर त्यांची वाढ चांगली होते. The primary function of the culture media is to be able to grow particular organisms on or in them. कल्चर मीडियमचे प्राथमिक कार्य हे विशिष्ट प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ करणे हे आहे. मीडियममध्ये इतर कोणत्याही प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स नसावे हे महत्त्वाचे. इट इज इम्पॉर्टंट दॅट दीज मीडिया आर डिवॉइड ऑफ एनी अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. This is possible through the process of sterilization, a process by which all living organisms and their spores are killed and the medium is made sterile. म्हणजेच हे स्टेरिलायझेशन म्हणजेच निर्जंतुकीकरणने शक्य आहे. स्टेरिलायझेशन म्हणजेच अशी प्रक्रिया ज्याद्वारे सर्व सजीव प्राणी आणि त्यांचे बीजाणू नष्ट होतात आणि मीडियम निर्जंतुक केले जाते. कल्चर मीडिया आर मोस्ट कॉमनली स्टेरिलाइज्ड थ्रू अ प्रोसेस ऑफ ऑटोक्लेविंग using high temperatures that will kill all living organisms under increased pressure for specific periods of time in an appliance called the autoclave. कल्चर मीडिया सामान्यतः ऑटोक्लेविंग प्रक्रियेद्वारे निर्जंतुक केले जातात, ज्यामध्ये उच्च तापमान आणि उच्च दबावाखाली सर्व जीवांचा नाश होईल. या यंत्राला ऑटोक्लेव्ह असे म्हणतात. अशा प्रकारचे हे ऑटोक्लेव्ह हे इन्स्ट्रुमेंट असते, ज्यामध्ये गरम झालेली वाफ ही बंद जॅकेटमध्ये विशिष्ट प्रेशर खाली ठेवली असता आतील चेंबरमध्ये ठेवलेल्या वस्तू किंवा मीडियमचे स्टेरिलायझेशन केले जाऊ शकते. मीडिया हा 121 डिग्री सेल्सिअसवर 15 ते 20 मिनिटं ठेवल्याने स्टेरिलाइज केला जाते आणि अशा प्रकारे तयार केलेला मीडिया स्टेरिलायझेशन नंतर पेट्री प्लेट्समध्ये ओतून थंड करून नंतर त्या प्लेट्स इन्क्युबेशनसाठी ठेवल्या जातात. इन्क्युबेशन झाल्यानंतर या पेट्री प्लेट्समध्ये इतर कोणत्याही प्रकारची कंटॅमिनंट्सची ग्रोथ नसेल तर या प्लेट्सवर सॅम्पल लोड करून डायग्नोसिससाठी वापरण्यात येते. मित्रांनो,
आपण आज या लेक्चरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या वाढीसाठी लागणारे कल्चर मीडिया कसा तयार करायचा, त्याचे काय इन्ग्रेडियंट्स असतात आणि मीडियाचे स्टरलायझेशन कसे करतात याविषयी माहिती घेतली. धन्यवाद.